धना अगं लिंबू पाणी बनव ना माझ्यासाठी. तुला दिसत नाहीये का मला त्रास होतोय ते? काय ग, काय झालं? कसला त्रास होतोय? अगं काही नाही, मला जरा रात्रीपासून ऍसिडिटीचा त्रास होतोय. काल रात्री वेळेत झोपली नसणार हो ना? मोबाईलवर टाइमपास करत होतीस? नाही ग, मी रात्री 11 वाजता झोपली आणि सकाळी 8 वाजता उठलीये. झालीये माझी झोप. मग बाहेर काही खाल्लं होतंस का? हो, काल रात्री पावभाजी आणि भेळपुरी खाल्ली होती. काय नंदा, एका आठवड्यात किती वेळा बाहेरचं खातेस तू? आता लेक्चर नको ना देऊस, ऑलरेडी मला त्रास होतोय. तू काय बघत बसलीस? आण जा ना लिंबू पाणी. हो. धनाताई एक मिनिट, त्यापेक्षा मी तुला एक जादूची गोळी देते, तुझी ऍसिडिटी अशी पळून जाईल. गोळी? नाही नको, परत त्याने साईड इफेक्ट होतात. अगं नाही होणार साईड इफेक्ट, हर्बल गोळी आहे. मी तर म्हणते ही गोळी तू रेग्युलरली घ्यायला हवी. रेग्युलर? का? आपण रेग्युलरली बाहेरचं खाता की नाही मग? ही आहे ती जादूची गोळी, तन्वीशता. तन्वीशता? हो अगं, सगळ्यावरती बेस्ट टॉनिक आहे. ऍसिडिटी, जळजळ, अगदी सगळ्यासाठी उपयुक्त आहे. मनवाताई, ही गोळी कुणी घेऊ शकतं का? अगं हो, आणि या गोळीचे बरेच फायदे आहेत. तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्ती, स्फूर्तीसाठी, अगदी सगळ्यासाठी बेस्ट आहे. मला तर वाटतं प्रत्येकाने नियमित 2 तन्वीशता तरी घ्यायला हव्या. ठीक आहे, मग मी उद्यापासूनच सुरू करते. नाही नाही नाही, उद्यापासून नाही, आजपासून सुरुवात करायची. दे इथे. तर ना ते पाणी घेता. आणि हे तुमच्यासाठी नियमितपणे घ्यायची. आई, मी पण? हो, आजपासून. हो, घेते. गुड. सो नंदा, आज तू पाणीपुरी खायला मोकळी. हे काय, अजून नाश्ता रेडी नाहीये? बस 10-15 मिनिटं अजून. किती लेट करतेस ग तू? असं काय करतेस नंदा? अगं काल मनवायला यायला घरी उशीर नाही का झाला? बर्थडेचं सेलिब्रेशन करायला गेली होती ना तिच्या नवऱ्याबरोबर. काय काय केलं मग काल मनवा? एका हॉटेलमध्ये गेलो होतो, वा, तिथे सेलिब्रेट केलं. छान गेला दिवस. म्हणजे मी असा वाढदिवस पहिल्यांदा सेलिब्रेट केला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजवीरने अख्खं हॉटेल बुक केलं होतं. बाप रे, तू काय सांगतेस? अख्खं हॉटेल राजवीरनं बुक केलं होतं? कमालच आहे बाई राजवीरची. मज्जा आली असेल नाही तुला? हो, पण असं एकटं एकटं सेलिब्रेट करण्यात काय मजा? हो ना, बरोबर आहे नंदा तुझं. आम्ही पण तुझी इथं काल किती वाट बघितली माहितीये मनवा. आमचं ठीक आहे ग, पण तुझ्या आई वडिलांचं वाईट वाटतं मला. ते बिचारे शेवटी वाट बघून निघून गेले तुझी, माहितीये का? मी करते त्यांना फोन. काय गप्पा चालल्यात? काय नाही बाई, आम्ही तिला विचारत होतो काय काय केलं बर्थडेला म्हणून. माही, तुम्हाला माहितीये का, काल राजवीरनं म्हणे अख्खं हॉटेल बुक केलं होतं हिच्यासाठी. हो का? मनवा, काल किती वेळा फोन केला तुला, खूप उशीर झाला यायला. हो ना, मी पण अगदी थकून गेले तुमची वाट बघू. शेवटी गेले झोपाय. हो, जरा उशीरच झाला. अगं तसं काही नाही, पुढच्या वेळी कळवत जा. हो माई. माई, आई बाबा काही म्हणाले का? नाही म्हणजे ती चिडले नाही ना? नाही, तसं काही मला वाटत नाही. मी समजावलं त्यांना. पण तुझं बोलणं नाही का झालं त्यांच्याशी? नाही अजून. अगं मग बघत काय बसलीस, फोन कर ना त्यांना. हो, थोड्या वेळात करते. आधी नाश्ता बनवून घेते. ए मनवा, त्याच्या आधी आमच्या ह्यांच्यासाठी जरा चहा करतेस का? हो ठीक आहे, देते ना. अगं तू बनव ना रंजू, तुला बनवता येत नाही का? जा बाई मनवा, करते मी. अहो नाही, ठीक आहे, मी करते ना. अगं बनवेल ती.
जा तू. रंजू, हं. चहा बनवतेस ना? माझ्यासाठी पण बनव. हो हो करते हा करते. बाहेर बसले मी. बरं मला पण थोडा चहा हवाय, मला पण दे. नंदा काय बाई या घरात सगळी कामं मलाच करायला लागतात. शी, तो गेलं चहाचं पातेलं. शी. हॅलो, गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग मनू. कशी आहेस तू बाळा? आई तू रागवलीस माझ्यावर? नाही ग बाई. आय एम सॉरी आई. काल तुम्ही एवढ्या लांबनं आलात माझ्यासाठी आणि मीच घरी नव्हते. आय एम रिअली सॉरी. नाही ग बाई, खरंच नाही रागवले. मी रागवू शकते का तुझ्यावर? बरं ऐक, सगळ्यात महत्वाचं बिलेटेड हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. छान सुखी राहा. ए मन्या, दरवर्षी रात्री 12 वाजता सगळ्यात आधी मी तुला विश करायचे. सॉरी, यावर्षी नाही जमलं ग मला. सॉरी आई, खरंच सॉरी. काय चाललंय तुझं सारखं सॉरी सॉरी? हा, मी तुला सांगतेय ना, मी नाही रागवले. बरं, यावर्षी मला तुला सगळ्यात आधी विश करता आलं नाही, पण ठीक आहे. तो मान आता राजवीरने पटकावलाय, हो की नाही? तू लाडू ठेवलेलेस ना माझ्यासाठी, मिळाल्या मला. तू चाकून मला सांग कसं झालेत ते. हो. बरं ऐक, राजवीरने कसा सेलिब्रेट केला का तुझा वाढदिवस? छान गेलो. म्हणजे आम्ही एका रेस्टॉरंट मध्ये गेलो होतो, तिथे छान झालं सेलिब्रेशन. व्हेरी गुड. म्हणजे एकंदरीत तुझा दिवस छान गेला तर. आई, बाबा रागवलेत का ग माझ्यावर? आई सांग ना, रागवलेत ते माझ्यावर? नाही ग मनू, खरंच नाही रागवले बाबा तुझ्यावर. हा, पण त्यांना वाईट वाटलं कारण ते तुला विश नाही ना करू शकले, भेट सुद्धा नाही झाली. पण चिडले नाहीयेत ते, खरंच. नाही, मला माहितीये ते रागवले असणार. मनू, तू ओळखतेस ना बाबांना. तुला असं वाटतं ते तुझ्यावर चिडतील, रागवतील? खरंच नाही रागवले ते. तसं नाही, पण तुम्ही एवढ्या आलात आणि साधी भेट पण नाही होऊ शकली ना आपली, म्हणून. मन्या ऐक ना माझं. आता गोष्टी बदलल्यात की नाही? आता तुझं लग्न झालंय, आम्हाला सुद्धा कळतं का सगळं. आणि मी तुला सांगते ना, बाबा नाही रागवले तरी सुद्धा तुला बरं वाटावं म्हणून त्यांना फोन कर, त्यांच्याशी बोल, त्यांना सुद्धा बरं वाटेल. हो. बरं मग मनू, ठेवू का? हो. म्हणे वाईट नाही वाटून घ्यायचं. ठेवू फोन. बाय. बाय. अहो हं. चहा. थांब थांब. काय झालं? बस. मला जरा तुझ्याशी बोलायचंय. काय झालं? रंजू, मनवाच्या वडिलांशी बोलण्याची एक महत्वाची संधी घालवली आपण. नशीब आता तरी लक्षात आलं तुमच्या. लक्षात आलं म्हणजे? अगं माझ्या लक्षात असतंच. संधी आली असं म्हणत नाचता, आणि जेव्हा संधी येते तेव्हा भलतच काहीतरी करता. मला एक सांग रंजू, इतक्या सगळ्यांसमोर थेट आपण त्यांच्याशी असं बोलू शकलो असतो? ही अशी संधी पुन्हा मिळणार आहे का आपल्याला? मग तेच तर म्हणतोय. ही संधी आपल्याकडनं गेली असली तरी आपल्याला नवीन संधी शोधावी लागेल. अहो, मग करा ना आता काहीतरी. मनवाच्या घरच्यांच्या मनात राजवीर बद्दल अजूनही आदर आहे. आपल्याला तोच मोडावा लागेल. म्हणजे आपली मुलगी एका चांगल्या माणसाच्या हातात नसून ती एका हुकुमशाच्या गळ्यात बांधलेली आहे, याचा पश्चाताप व्हायला पाहिजे त्यांना. जो माणूस आपल्या काकाचा मान नाही ठेवू शकत, तो आपल्या बायकोचा काय मान ठेवेल हे कळायला पाहिजे त्यांना. अहो, मग आता लागा का मला? तू बघच रंजू, आता अशी संधी शोधतो ना की एका फटक्यात सगळ्या इच्छा पूर्ण होतील आपल्या. मनवा,
मनवा, माझं वॉलेट आणि रुमाल कुठे? कपाटात ठेवलं. एक मिनिट हं. हे घे. थँक्यू. आणि संध्याकाळी तयारला. कशासाठी? कशासाठी म्हणजे ते मॉडेलिंगचं काम सुरू करायचं ना. मला अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. गरज वाटली तर मी तुम्हाला ऑफिसमध्ये बोलून घेईन. ओके, येतो. बाय. राजवीर, संध्याकाळी लवकर येईल. डोंट वरी. नाही, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. काल ते तुम्ही कालचं सरप्राईज तुम्हाला खूप आवडलं ना? आय नो. हा, सरप्राईज आवडलंच, पण अजूनही काहीतरी बोलायचं होतं. बोला ना. ऍक्च्युली मी कालच तुमच्याशी बोलणार होते, पण तुम्ही खूप खुश होता, सो तेव्हा नाही बोलले. मनवा, तुम्हाला काही हवंय का? हवं असेल तर बिंदासपणे मागा माझ्याकडे. सांगा. राजवीर, बोला, काय हवंय? मला ते मॉडेलिंगचं काम नाही करायचं आहे. काय म्हणालात? काय म्हणालात? मला ऐकू नाही आलं. राजवीर, मला खरंच नाही करायचं मॉडेलिंग. राजवीर, प्लीज. मी खरं तर कालच सांगणार होते तुम्हाला, पण तुम्ही एवढे खुश होता आणि मला तुमचा मूड खराब नव्हता करत. राजवीर, प्लीज ऐका ना. मी तुम्हाला सांगितलं होतं ना लग्नाआधीच की मला नाही करायचंय मॉडेलिंग. नाही पडायचं मला या सगळ्यात. सॉरी, पण मला खरंच नाही जमणार राजवीर. का नाही जमणार? कारण मला नाही आवडत हे सगळं. मग काय आवडतं तुम्हाला? रस्त्यावरती, शाळेत जाऊन मुलांना शिकवणं की गावात जाऊन पथनाट्य करणं? राजवीर, असं काय बोलताय तुम्ही? माझी खरंच इच्छा नाही हो मॉडेलिंग करायची. मला नाही जमणार हे सगळं. मी तुम्हाला सांगितलं ना लग्नाआधीच. लग्नात ही गोष्ट वेगळी होती. तेव्हा मी नवरा नव्हतो तुमचा, पण आता आहे. त्यामुळे ऍटलीस्ट त्याचा जर... राजवीर, प्लीज प्लीज मला समजून घ्या. माझी खरंच इच्छा नाही. राजवीर, चालेल ना? राजवीर, राजवीर, अहो, चहा आणलाय. ठेव तिथे. पण गार होईल. मनूचा फोन आला होता. अहो, तिला सुद्धा आपली खूप आठवण येत होती, पण ते अचानक बाहेर जायचं ठरलं ना, तिला जावं लागलं. ती फोन सुद्धा करणार होती आपल्याला, पण राहून गेलं फोन करायचं. आपण तिला भेटू शकलो नाही ना, या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटलं. झाली लेकीची बाजू घे. मी काही बाजू नाही घेते तिची, मी खरं तेच सांगते. आरतीचं चूक मान्य करतो ना, त्यालाच आपण माफ करू शकतो. पण चुका पाठीशी घालणं मला अजिबात मान्य नाही, हे तुला चांगलं माहिती. आरती, याचा अर्थ असा नाहीये की मला तिला कोंडीत पकडायचंय. माझी लाडकी लेक आहे ती.
सासरी गेली म्हणून आपण परके नाही झालो. असं का म्हणताय तुम्ही? हे बघ आरती, तिने बाहेर जाऊ नये असं अजिबात माझं म्हणणं नाहीये, पण निघाल्यानंतर साधा एक फोन करायला काय हरकत होती? आपण येणार आहोत हे माहिती होतं ना तिला. पण तिने हे मुद्दाम नाही ना केलं. तिने मुद्दाम केलं असं माझं म्हणणं नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे की तिने एक फोन करायला हवा होता. तुम्ही ना उगाच खूप जास्त विचार करताय या गोष्टीचा. जाऊ दे, झालेली गोष्ट नाही बदलते. अहो जरा ऐकून घ्या ना. काय झालं बाबा? असे का आत निघून गेले? काही नाही, नक्की? काही नाही सांगितलं ना रे. ठीक आहे, मी जरा बाहेर जाऊन येतो. बाय. मला खरंच नाही करायचं मॉडेलिंग. राजवीर मोहिते पाटीलला कधीच नाही म्हटलेलं आवडत नाही हे माहिती असून सुद्धा तुम्ही 2दा मला नाही म्हणालात ना. ज्या कामासाठी हजारो मुली माझ्या ऑफिसच्या बाहेर रांगा लावून उभ्या असतात, त्या कामासाठी एका क्षणात तुम्ही नाही म्हणालात मला. पण या तुमच्या नकाराला होकारात बदलण्याची ताकद आहे माझ्यात म्हणून. मी एखादा डिसिजन घेतो तेव्हा आधी 100 वेळा विचार करतो, पण तो डिसिजन घेतल्यावर काहीही झालं तरी तो डिसिजन बदलत नाही. त्यामुळे माझ्या या कॅम्पेनच्या मॉडेल तुम्हीच असाल. तुम्ही मला नाही म्हणू शकत नाही मला. तो अधिकार तुम्हाला नाही. सो तुम्हाला हो म्हणावंच लागेल. तुम्हाला हो म्हणावंच लागेल मला. हा गुढीपाडवा स्पेशल असणार, कारण तेव्हा मोठमोठ्या होर्डिंग्सवर ब्रँड अँबॅसेडर म्हणून तुमचे फोटो लागलेले असते. आमचं ठीक आहे ग, पण तुझ्या आई वडिलांचं वाईट वाटतं मला. ते बिचारे शेवटी वाट बघून निघून गेले तुझी, माहितीये का? नाही, तसं काही मला वाटत नाही. मी समजावलं त्यांना. आई काही बोलली नसली तरी मला माहिती आहे बाबा नक्कीच माझ्यावर चिडले असणार. आता कसं समजावू बाबांना? मनवा, अगं मनवा, हा माई, काही हवं होतं का तुम्हाला? माझं जाऊ दे. कसला विचार करतेस? नाही, काही नाही. अगं मला नाही का सांगणार? माई, खरंच काही नाही झालंय. मला सांग, आई बाबांशी झालं का बोलणं तुझं? अगं काय झालं? नाही झालं का बोलणं? झालं, आईशी बोलणं झालं. मग काय म्हणाल्या त्या? माई, मला वाटतंय कदाचित बाबा रागवलेत माझ्यावर. म्हणजे चूकही माझीच आहे म्हणा. मी त्यांना भेटून मग जायला हवं होतं. हे बघ, यामध्ये तुझी चूक नाहीये आणि त्यांची सुद्धा नाही. आता आई बाबांना वाटतच असणार ना की तुझा वाढदिवस आपल्या सोबतच व्हावा म्हणून. हो, पण ते इकडे येऊन सुद्धा भेट नाही झाली ना, त्यांना आवडलं नसणार. आता हे बघ, थोडं वाईट तर वाटलं असणारच, पण काही काळाने त्यांचा राग जाईल. तसं आईशी झालंय माझं बोलणं, पण बाबांशी कसं बोलू तेच कळत नाहीये. मी बोलू का त्यांच्याशी? माझं बोलणं ऐकतील ते. नाही रागवणार तुझ्यावर. अहो नाही नाही,
मी बोलते त्यांच्याशी. बरं, पण हे बघ, ह्या सगळ्याचा ना तू आता जास्त विचार करू नकोस. मी औषधं घेते, आत आहे.